हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. ज्या प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललं गेलं होतं की जेव्हा रुचिता जामदार बिग बॉस हाऊसमध्ये होती आणि जान्हवी किल्लेकरला माहीत नाही सर्वजण तिला इंटरव्ह्यूमध्ये काय बोलवतात, कशाला बोलवतात, तिचं काय मार्गदर्शन द्यायला बोलवतात का. मतलब तिनं बिग बॉस सीझन जिंकला सुद्धा नाही आहे. बिग बॉस सीझनमध्ये तिनं काय काय केलं आम्हाला सुद्धा माहीत आहे. आणि मला फरक पडत नाही आहे की जे लोक कंटेस्टंट बाहेर येत आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू घेत आहेत, इट्स ओके. त्या जान्हवी किल्लेकरच्या कशाला इंटरव्ह्यू घेता, कशाला तिला सॅनपणा शिकवता किंवा कशाला तिच्याकडून PhD जशी काही तिनं बिग बॉसची PhD धारून खेळवलं नाही किंवा तिला बिग बॉस बहुत कळते, बिग बॉसमध्ये खूप विनर आहे, बिग बॉसमध्ये खूप दिवे लावलं नाही, बिग बॉसमध्ये खूप स्वतःचा वर्चस्व निभवलं नाही, स्वतःची इमेज खूप चांगली केलं नाही, म्हणून तिला हर इंटरव्ह्यूमध्ये बोलवतात. जेव्हा ओमकार आणि आयुषचा इंटरव्ह्यू चालू होता त्याच्यामध्ये तिला सुद्धा बोलवलं गेलंच होते की बिग बॉस बद्दल तू पण बोल वगैरे. कशाला, काय गरज आहे. आम्हाला तिचे इंटरव्ह्यू का तिचा थोबाड सुद्धा बघायची इच्छा होत नाही. ज्या प्रकारे सीझन 5 मध्ये तिचे कारनामे आहेत तर त्यामध्ये तिला बोलवण्यात गेलं होतं आणि त्याबद्दल तिला सोपं प्रश्न विचारलं की ॲक्च्युअली रुचिता जामदारबद्दल तुझं काय मत आहे. त्यावर ती म्हणते अगं नकोच विचारू, तिचा आवाज किती कर्कश, तिला स्वतःच्या आवाजाचा त्रास होत नाही का. अगं म्हणजे कर्कशपणाची लेवल असते ग, ती त्या सगळ्या लेवल तिने क्रॉस केल्या, त्या सगळ्या लेवल तिने तोडल्यात. मतलब कशाला दुसऱ्यांच्या मुद्द्यात पडते, स्वतःचे काही मुद्दे आहेतच नाही. मतलब किती त्या घाणेरड्या शिव्या, किती तो माज. तेव्हा तो इंटरव्ह्यू बघून असा रक्त गटला माझा, असा रक्त गटला की मूर्ख, स्वतःच्या सीझन जाऊन बघ. ज्या लेवलची, ज्या मूर्खपणाची, ज्या निर्लज्जपणाची, ज्या मतलब हद पार केलं नाही ती सीझनमध्ये, ते तर रुचिता त्या 2x% कमीच आहे. ते कमीच आहे, तुझ्यापेक्षा काही लेवलनं ते खाली आहे. परंतु ज्या प्रकारे तू हदपार केलेली आहेस, ज्या प्रकारे तुझ्या सीझनमध्ये तू निर्लज्जपणाची कट घातलेली आहेस, ते काहीच तुला दिसले नाही का. स्वतःची लँग्वेज, स्वतःची भाषा, स्वतःचा मॅज, स्वतःचा उद्धटपणा आणि मोठ्या मोठ्या लोकांना मरतं. वर्षाताई त्यांच्या सीझनमध्ये होते. अहो भाग्य त्यांचे की वर्षाताईसारखी एवढी मोठी कलाकार त्या सीझनमध्ये होती, त्यांच्यासोबत राहायला एवढे दिवस भेटले. तो सर्व सोडून कशाला ह्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यांना अवॉर्ड भेटला. किती ते मूर्ख लोक असतील जे अशा ह्यांना उत्कृष्ट म्हणून अवॉर्ड दिलेला होता. असे वाईट गोष्टी, असे वाईट निर्लज्जपणा, एवढी कट घातलेली होती त्या. बाप रे बाप. ते निक्की म्हणा, ते निक्की नालायकच आहे, तिला काही लेना देणंच नसे, तिच्याबद्दल मी बोलणारच नाही. परंतु भाई हे जान्हवी तर महाराष्ट्रीयन होती, जान्हवी तर मराठी सिरियल करत होती, तिला मराठी अभिनेत्री, मराठी कलाकार ह्यांची जाणूक होती की किती रिस्पेक्टफुल आहेत, किती चांगले सिरियल, कशा वागणूक पाहायला पाहिजे. कोणाचीच वागणूक नव्हती करत. त्या निक्कीसोबत, त्या निक्कीच्या पदराच्या मागे कुत्र्यासारखे भागत राहा, हु. जशी निक्की म्हणली तसं हा करायचा, जसं निक्की म्हणली तसं हा करायचा. आणि तो पहिल्याच एपिसोडमध्ये तिनं जो काही वर्षाताईसोबत झोपू वगैरे नाही दिलं, वर्षाताईला ते काही त्रास वगैरे देत होते. इव्हन सूरजला किती काही म्हणत होते, ह्याला बुद्धी नाही, हा एक नंबरचा माकड आहे, ह्याला काय अक्कल आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्याच लग्नामध्ये जाऊन वरवर करायची. आता मी सूरज विना झालेला आहे, आता मला TRP कशी भेटेल किंवा आता माझी इमेज कशी चांगली होईल. ज्या प्रकारे मी मूर्खपणा बिग बॉसमध्ये केलेला आहे तो कमी झालेला नाही आहे, तर मी आपली इमेज कशी सुधारू शकतो, इमेज कशी चांगली करू शकतो. म्हणून त्याच्या लग्नामध्ये पुढे जाऊन अशी नको करा रे, तशी नको करा रे. जसं काय हेच नवरी आहे, हिच्यासोबतच सूरजचं लग्न होऊन राहिला, हेच आहे. जे सूरजचे घरचे लोक बिचारे मागे होते, परंतु हेच पुढे बाबा. म्हणजे एवढा कट गासला होता की ज्याची हदच नाही आहे. आता हा सर्व गोंधळ झालाच होता. आणि मग रुचिता घराच्या बाहेर वगैरे आली आणि रुचिताने छान वगैरे इंटरव्ह्यू द्यायला स्टार्ट वगैरे केलं की ज्या प्रकारे तिची वागणूक होती, ज्या प्रकारे तिच्या शिव्या होत्या, ज्या प्रकारे तिच्या वागणूक होती. मला असं वाटतं की मी कोणालाही ना असं सपोर्ट नाही करत की भाई रुचिता खूप चांगली आहे आणि जान्हवी किल्लेकर ते तर वाईटच आहे यार, तिला मी काय नाही बोलू शकत. तिचा आवाज, असा आवाज ऐकून तिचा थोबडा पाहून माझा रक्त गळते. ज्या प्रकारे सीझन 5 मध्ये रितेश देशमुखने तिला किती वेळा धक्काच्या बाहेर काढून फेकलं. जा गार्डनमध्ये जाऊन बस, बेडरूममध्ये जाऊन बस, त्या जेलमध्ये जा, तिथं जा. मतलब स्वतःच्या इमेजाची काय भाजीपाला केलं त्या पोरीनं, काय मूर्खपणा. आता सुद्धा तिला बघून रक्त गळते, आता सुद्धा तिला बघून असं वाटतं की नको तू जा. एवढे संस्कार, एवढ्याच गोष्टी आहेत, तर स्वतःचा मुलगा एवढा लहान असून तू अशा सीझनमध्ये एवढ्या वाईट शिव्या देत होतीस, एवढी तुझी वाईट वागणूक होती. तर इमॅजिन कर तुझा मुलगा मोठा होईल आणि तुझा सीझन बघल की चल आज आईचा सीझन 5 बघते, तेव्हा त्याला काय शिकायला भेटल. म्हटलं कसं आहे ना, दुसऱ्यांना शिकवण्याआधी, दुसऱ्यांच्या संस्कारावर जाण्याच्या आधी स्वतःची काय पात्रता आहे, स्वतः आपण सीझनमध्ये काय केलेलं आहे, स्वतः माणुसकी दाखवला, तेव्हा दुसऱ्यांवर येणे तर योग्य वाटे. परंतु जान्हवी किल्लेकरचा मास खतम होऊन राहिलेला नाहीये. ज्या प्रकारे रुचिता घराच्या बाहेर आली आणि तिने इंटरव्ह्यू वगैरे देणं स्टार्ट केलं, परंतु इंटरव्ह्यूमध्ये तिने एक चुकीची गोष्ट केलं नाही. ती म्हणजे ती म्हणत आहे की बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. आता मी सांगते, एखादा मनुष्य आहे, इफ मी आहे आणि माझी पर्सनॅलिटी कशी आहे ना, तुम्हाला 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात समजून येईल. आणि ते अक्षरशः 1.5-2 महिने त्या घरामध्ये होती आणि स्टार्टिंग पासून ते आखरीपर्यंत ती कशा पर्सनॅलिटीची मुलगी आहे, ते कशी बोलते, तिची
वागणूक कशी आहे, तिचे भाष्य कसे आहे, त्याच्या वागणूकवरून आपल्याला समजून येते. फॉर एक्झाम्पल राकेश बापट, फॉर एक्झाम्पलसाठी त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो शांत आहे, जास्त बोलत नाही, जास्त शिव्यागाळा करत नाही, जास्त मुद्द्यात पडत नाही किंवा त्याला जास्त भांडण वगैरे आवडत नाही, थोडासा असा त्याची पर्सनॅलिटी आहे. परंतु रुचिताची पर्सनॅलिटी कशी आहे, भांडखोर, हे करणे ते करणे. आणि रुचिताने ज्या प्रकारे शिव्यागाळी केलं नाही, ज्या प्रकारे तिने वागणूक होती, ज्या प्रकारे चीजे होती, ते म्हणत आहे की बिग बॉसच्या मेकर्सनी मला वाईट दाखवलं आहे. एखादा कॅमेरामध्ये मी जे बोलत आहे, जे शब्द माझ्या तोंडातून मी काढत आहे, जे माझी वागणूक आहे, कोणीही व्यक्ती तुम्हाला वाईट दाखवू शकत नाही. म्हणजे एखादा तुम्ही बोलत आहात सेंटेन्स आणि तुम्हाला कट केला आणि दुसराच काही दाखवला तर समजू शकते की तो एका दिवसाची प्रोसेस आहे आणि एका दिवसामध्ये तसं काही गोष्टी घडल्या आहेत. पण ते अक्षरशः 1.5-2 महिने त्या घरामध्ये होती आणि आपण रोज रुचिताला बघत होते, रोज बघत होते. आणि तिची वागणूक, तिच्या शिव्या, तिचा तो मास, तिचा जो अहंकार, तिचा तो ॲक्टू, लोकांना शिव्यागाळी करणे, तो इथपर्यंत वाढलेला होता की अक्षरशः महाराष्ट्र लोकांना तिला बघायची सुद्धा इच्छा नव्हती. म्हणून ते शोच्या बाहेर निघाली आहे. परंतु शोच्या बाहेर निघाल्यावर ते मेकर्सना वाईट म्हणत आहे की मेकर्सनी मला वाईट दाखवलेलं आहे. जसे ज्या प्रकारे राखीने काहीतरी शिव्या वगैरे दिलं, बाकीने लोकांनी शिव्या वगैरे दिला, तर त्यांना खूप मजाकमध्ये घेतला किंवा त्यांना खूप चांगल्या रीतीने समजवला किंवा चांगल्या रीतीने दाखवतात. परंतु मला खूप निगेटिव्ह दाखवला, माझा अँगल खूप निगेटिव्ह दाखवला. आता मला सांगा, मी तुम्हाला शिव्यागाळी करत आहे आणि एखादा आपला कन्व्हर्सेशन चालू आहे आणि मी शिव्यागाळी करत आहे, इथं कॅमेरा सुरू आहे. इफ मी कोणत्या वेने बोलत आहो, तो कॅमेरा कसा काय डिसाईड करू शकते, हे आपली प्रवृत्ती डिसाईड करते, आपली पर्सनॅलिटी डिसाईड करते. इफ मी कोणता मजाक करत आहो तर मी कोणत्या प्रवृत्तीने बोलतो, कोणत्या ॲक्शननी बोलतो, हे कॅमेरा डिसाईड करू शकत नाही. हे आपली बॉडी लँग्वेज डिसाईड करते. आणि अक्षरशः आपण तिचे बॉडी लँग्वेज 2 महिने पाहिला तर तिची बॉडी लँग्वेज खूप अग्रेसिव्ह होती आणि ती लिटरली खूप निगेटिव्ह होती. परंतु ते सर्व जो ब्लेम वगैरे टाकत आहे ते नाही का बिग बॉसच्या मेकर्सवर टाकत आहे, ते खूप चुकीचं आहे. आपल्या चुक्याचा पांघरून दुसऱ्यांवर टाकणे, आपल्या चुक्याचा पांघरून दुसऱ्यांच्यावर नावावर खपवणे, दुसरे जे बाकी कंटेस्टंट आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलणे की हे शिव्या देतात, हे गाडी देतात, हे देतात. मला वाटते प्रत्येक मनुष्य शिव्या देते, प्रत्येक माणूस चुकीचा असते. परंतु आपल्याला किती गट गाठलेली पाहिजे, किती काही बोलले पाहिजे, किती नाही बोललेलं पाहिजे, हे सर्व काही आपल्या पर्सनॅलिटीवर असते, सर्व काही आपल्यावर डिपेंड असते. परंतु अक्षरशः घाणेरड्या शिव्या, अक्षरशः वाईट निगेटिव्ह आणि हर टास्कमध्ये गंदगिरी करणे हे रुचिता होती. आणि रुचिताला भाऊच्या धक्क्यावर सुद्धा मोका दिला, बोलायचा मोका होता की बाई सांग, एक्सप्लेन कर स्वतःच्या गोष्टी, किंवा वारंवार तिला समजवण्यात येत होते की तू अशी वागूच नको, तू निगेटिव्ह दिसत आहेस, अशी वागूच नको, निगेटिव्ह दिसत आहेस, अशी वागूच नको, निगेटिव्ह दिसत आहेस. आणि तिला अक्षरशः लोकांनी खूप वाजवलं वोटिंगपासून सुद्धा, कारण हिने ह्या मुलीने चांगलं केलं पाहिजे वगैरे म्हणून, हिच्यामध्ये पात्रता आहे म्हणून. परंतु रुचिता लास्टपर्यंत समजलीच नाही, म्हणून ती शोच्या बाहेर निघाली. परंतु आता शोच्या बाहेर निघाल्यानंतर ते मेकर्सना देत आहे, जे मला सांगते मेकर्सना ती म्हणत आहे की बिग बॉसने मला वाईट दाखवलं. कोणी तुम्हाला वाईट दाखवू शकत नाही. स्वतःची इमेज, स्वतःची रिस्पेक्ट, स्वतःची वागणूक, स्वतःचे संस्कार, स्वतःच्या तोंड, स्वतःचे शब्द स्वतःच्या हातात असतात. कोणीही तुमची इमेज वाईट दाखवू शकत नाही, ते पण 1.5-2 महिन्यामध्ये तर कधीच नाही. एखादा दिवस असला आणि दिवसभर तुम्ही बिग बॉसमध्ये या आणि दिवसभरमध्ये कट लागून वगैरे त्या गोष्टी दाखवण्यात येत आहेत, तर समजू शकते की हा यार हिच्यासोबत कट वगैरे लागलेले आहेत म्हणून हे अशी दिसत असेल. परंतु अक्षरशः 2 महिने राहून अक्षरशः आम्ही तुम्हाला 1 घंटा बघितला आहे, अक्षरशः तू कशी आहेस आणि त्याच्यावरून तू सर्व दोष बिग बॉसला देत आहेस, तर हे बहुत चुकीचं आहे. त्यावरून जान्हवी किल्लेकरचा एक मेसेज आला, तो बघा. अशा एवढ्या मोठ्या शो मध्ये जाण्याची तुम्हाला संधी मिळते, तर त्या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे, माती खाऊन येता तर येता, दॅट्स ओके. त्या प्रकारे जान्हवी त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की तुम्हाला एवढा मोठा बिग बॉसचा शो भेटते, ज्याच्यासाठी खूप लोक लढालढ करतात, खूप लोक प्रयत्न करतात जाण्याचा, आणि तुम्हाला एवढा मोठा शोमुळे तुमचं नाव सुद्धा होते. कारण की बिग बॉसवर निघाल्यानंतर ना सर्वजण असेच म्हणतात बिग बॉस फेम, बिग बॉस फेम, बिग बॉस फेम डॅश डॅश, बिग बॉस फेम डॅश डॅश असेच म्हणतात. कारण की बिग बॉसमुळे त्यांची ओळख होते. आणि जान्हवी म्हणत आहे की एवढ्या मोठ्या शोला तुला जायच्या पात्र भेटली, तू त्या शोमध्ये जाऊन मतलब आपला सोना करायला पाहिजे होता, त्या संधीचा सोना करायला पाहिजे होता, तर तू ना माती केलीस. मला ह्या वाक्यावरच तिच्यावर एवढा हसू येते की स्वतः जर जेव्हा तुला एवढा मोठी संधी भेटली होती बिग बॉस 5 मध्ये, तर स्वतःची मातीपेक्षा खालची पातळमध्ये तिनं घट गारलं नाही. एवढी खालची स्वतःची वागणूक म्हणजे नीचपणा धारण केलेला आहे, नीचपणा, स्वतःची इमेज. तिला एवढा मोठा चान्स भेटला होता बिग बॉस 5 मध्ये जाण्याचा, पण सर्वात वर्स्ट कंटेस्टंट म्हणून ती बाहेर आलेली आहे. तिची माणुसकी, तिची भाषा, तिचे संस्कार, तिच्या सृष्टी, तिच्या मूर्खपणा, तिने सीझन 5 मध्ये ज्या प्रकारे मोठ्या कलाकारांना कसे काय शिवाय
छेडागाडी केलं, कशा काही गोष्टी केलं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे. आणि तीच व्यक्ती स्वतः म्हणत आहे की भाई रुचिताने किती स्वतःने माती केलं नाही, मला वाटते तिनं जेवढी माती केलं नाही त्याच्यापेक्षा तूनं जास्त माती केलेली आहेस. आणि मला असं वाटते की जर आपला 10वीचा पेपर पास नाही आहे, आपण त्या सब्जेक्टमध्ये उत्तीर्ण नाही आहो, आपल्याला त्या गोष्टीबद्दल आपला स्वतःच खूप माती झालेली आहे, तर दुसऱ्यांना काय उपदेश द्यायचं, दुसऱ्यांना काय शिकवायचं, दुसऱ्यांना काय जास्त वागणूक सांगायची, त्यात मला खूप चुकीचे वाटलं. मग त्याच्यानंतर जान्हवीनं म्हटलं, आपल्याला ज्या शोने बनवलंय, आपल्याला ज्या शोने नाव दिलंय, ऍटलीस्ट तुम्ही त्या शो बद्दल वाईट बोलू नका. सर्व चुकाचं पांघरून वगैरे आहे, सर्व जे गोष्टी आहेत ते बिग बॉसच्या मेकर्सवर घालणे खूप चुकीचं आहे. एखाद्या दुसऱ्या कंटेस्टंटला तुम्ही म्हणत आहात की हा वाईट आहे, हा ना माझ्यासोबत असा वगैरे केलं, परंतु बिग बॉसच्या मेकर्सना वाईट ठरवणे किंवा बिग बॉसनं 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह दाखवलं, हे खूप चुकीचं आहे. तरी मला मी ह्या गोष्टीवर ॲग्री करीन की बरोबर आहे, कारण की आपण एका दिवसाचे ते राहत नाही, आपण अख्खा 1.5-2 महिना राहिलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला आपली वागणूक, आपण कसे वागतो, टास्कमध्ये कसा खेळतो, बाहेरचे कन्व्हर्सेशन कसे होतात, आपले विषयासोबत कन्व्हर्सेशन, बाहेरचे जे कंटेस्टंट आहे, जे बाकीचे कंटेस्टंट त्यांच्यासोबत आपली वागणूक, मैत्री, आपल्याला सर्व गोष्टी महाराष्ट्र बघते. कोणीही तुमची इमेज 1.5-2 महिन्यामध्ये वाईट नाही दाखवू शकत. एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये वाईट दाखवू शकतात काट करून, परंतु अक्षरशः 2 महिने वाईट नाही दाखवू शकत. आणि आपला सर्व चुकीचा पांघरून, सर्व चुकीचा हा पूर्ण खोपड बिग बॉसच्या मेकर्सवर फोडणे हा खूप चुकीचा आहे, खूप चुकीचा आहे. रुचिताचा इंटरव्ह्यू बाहेर आला आणि ज्या प्रकारे ते बिग बॉसच्या मेकर्सना म्हणत आहे की माझी निगेटिव्ह इमेज वगैरे केलं, त्यावर जे बिग बॉसचे मेकर्स आहेत केतन अँड प्रथमेश, त्यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर अशी पोस्ट केलेली आहे, चुका करणे ही प्रवृत्ती, चुका सुधारणे ही संस्कृती आणि स्वतःचे चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडणे ही विकृती. एखाद्याला उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य असून पण शांतपणे सोडून देण्याला पण काळीज लागतं. कॉन्ट्रोवर्शन आपल्याला एकच गोष्ट समजून येते की ज्या प्रकारे रुचिता शोच्या बाहेर आली आणि तिला कळालं की तिची इमेज खूप निगेटिव्ह झालेली आहे, तिनं खूप वाईट वागणूक केलं नाही, पण त्या सर्व दोष स्वतःहून एक्सेप्ट करण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना मतलब स्वतः आपण असते ना, आपण एखादी चूक केला तर आपण स्वतः एक्सेप्ट करतो, ते करण्याऐवजी ते दुसऱ्यांवर खापर फोडत आहे की बिग बॉसच्या मेकर्सने मला वाईट दाखवलं, बिग बॉसने हे केलं, बिग बॉसने ते केलं, बिग बॉसने ते केलं. तुमची इमेज, तुमची वागणूक, तुमची भाषा, तुमचे येणारे तोंडातले शब्द, तुमची मैत्री, कोणीही कितीही केला तरी त्याच्यावर काहीही करू शकत नाही. स्वतःची इमेज, स्वतःचे संस्कार, स्वतःचे शब्द स्वतःच्या हातात असतात. स्वतःची माती करणारे आपण स्वतः असतो, तर आपल्या चुकाचं खापड जो बी आहे तो दुसऱ्यांवर मेकर्सवर फोडणे खूप चुकीचं आहे. म्हणून स्वतः कधी चूक केल्या असेल तर स्वतः ओनअप करा, स्वतः एक्सेप्ट करा की हो मी हे चूक केलेली आहे, मी अशी बोललेली आहे. आणि रुचिता जहाच्या वेळेस स्वतः तिनं म्हटलेलं आहे की तुम्हाला वाईट वाटलं असेल परंतु मी अशीच आहे, मी अशीच बोलते वगैरे वगैरे, तिचा हाच होता मत. तर स्वतःच्या चुका स्वतः एक्सेप्ट करणे, दुसऱ्यांवर न भांडणे, मेकर्सना वाईट न बोलणे. त्या शोने तुम्हाला एवढं, कारण की त्या शोमुळे अजून रुचिता लोकांना ओळखत आहे, ते भले निगेटिव्ह असो या पॉझिटिव्ह असो, परंतु त्या शोमुळे अख्ख्या महाराष्ट्राला कोण्याकोण्यामध्ये रुचिता पोचलेली आहे. आणि पुढे जाऊन बी रुचिताचं जेव्हा नाव येईल तेव्हा बिग बॉस फेम रुचिता जामदार असेच बोलण्यात येत जाईल, असे म्हणूनच आपल्याला ओळखात येईल. तर एवढा मोठ्या शोने तुम्हाला जेव्हा नाव देते, काम देते, इज्जत देते, फॅन फॉलोअर्स देते, रिस्पेक्ट देते, सर्वच गोष्टी देते, त्या शोवर आपल्या चुकीचे खापर फोडणे हे कित्येक बरोबर आहे आणि कित्येक चुकीचे आहे. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.